राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. चुकलं का? काकडी टमाटर चुकलं का? काय नाही म्हणताय राव? वगैरे घ्या काय चुकलं. हा, कळतच नाही आम्हाला काय चुकलं. शेवटी माझं चुकलं का त्याचं चुकलं? काकडी घ्या ना. त्याचं चुकलं. काय चुकलं? हेच कळत नाही बघा पोराहो. लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण तुम्ही स्वतःच सोडून देता आणि लोकांच्या भानगडीत पडता रे. म्हणून स्थिर राहा जरा असे. लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का तुला? जागेवर आलात का तुम्ही? फिरत जा पण येत जा बरं का. लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का ग तुला? तुझ्या एवढूशा चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे वय काय? चिमणी म्हणली खरं आहे दादा तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कर्म हे महत्वाचं आहे, समजता? म्हणून आपलं नाव कीर्तन ठेवणाऱ्यात पाहिजे, कीर्तन बंद पाडणाऱ्यात नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपलं नाव लोकांना नावं ठेवणाऱ्यात नाही, लोकांना मोठं करणाऱ्यात पाहिजे. कोणीतरी आपल्यामुळे बदलेल याच्यासाठी नाहीये, आपल्यामुळे काहीतरी बदल होईल याच्यामुळे चांगलं जगा. कर्म अदृष्टमनाने अनुसंतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे. माणूस कर्माने बांधलेला आहे. आणि तुम्ही कितीही केलं, मला हे बघा माझं तोंड लय बेकार आहे ना, बाकी काही नाही. लोकांना काय वाटतं, फार माळा घातल्या, फार नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत. अरे तू नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत घर लावला, मायबापाला घराबाहेर काढलं, बापाला तरी देव पावल का? का रे पोरांनो? 10 दिवस गणपती बसवला, बुडवताना दारू पिऊन शांताबाई लावली. गणपती पावन तुम्ही पिऊन ना बुडविला त्याला, म्हणजे तुम्हाला पावेल. नवरात्राचे उपास केले, दुसऱ्या दिवशी बोकड कापलं, पुन्हा म्हणा आंबाबाई कुपली. तू तिच्या नावानं आखरात बोकडाच्या बोकडं हाणली, एक पावणा सोडला नाही. आणि देवी कुठल्या अर्थाने तुम्हाला पावेल? तुम्ही देवाच्या नावाने पोट भरली, मी काय आणि तुम्ही काय? स्वार्थाने केलेला परमार्थ आहे आपला, कसा देव देईल? चुकतंय आपलं. एका योग्याकडे एक माणूस गेला. योगी कुणाला मानावं? माऊली गोड वर्णन करतात. ज्याचं ज्ञान हो तो जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. माऊली ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणजे ओतप्रोत ज्ञान. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञानाने घेतलेला अवतार. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबराय म्हणजे ते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबराय म्हणजे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान, त्यांना ज्ञानोबराय म्हणा. आणि ज्ञानोबरायांचं ज्ञान हे ज्ञानोबराय जन्माला यायच्या आधी जन्माला आलं. उपजता मोटकी ध्याकृती उमटे आणि जो ज्ञानाची पाठ फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा. तसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरित याते. बाळपणीचं सर्वज्ञ ही उपमा फक्त ज्ञानोबरायांना लागू होते. भक्ती, व्रत, वैकल्य, उपास, तापास, योग, याग, तप नव्हे तर आजन्म ब्रह्मचार्य पळणारे ज्ञानोबराय संसाराचं ज्ञान सुद्धा परिपूर्ण सांगतात. ज्ञान विज्ञान प्रत्येक गोष्टीचा भेद माझे ज्ञानोबराय सांगतात. आम्ही पण आता चाल काही वर्षांपूर्वी बल्बचा शोध लागला, राईट? काही वर्षांपूर्वी, 700 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात. पटकन विकत ज्ञानेश्वरीत ते उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे. उदक मतलब पाणी, आवेशे मतलब प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे 700-750 वर्षापूर्वी माझे माऊली ज्ञानेश्वरीत सांगतायत, जे काही वर्षापूर्वी आमच्या वैज्ञानिकांनी सांगितलं. फरक आहे बरं का. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. ही माझ्या माऊलींची भाषा आहे. ज्ञान. सूर्य उगवल्यावर आधी काय येतं? प्रकाश की सूर्य? सूर्य उगवल्यावर आधी काय येतं? प्रकाश की सूर्य? आंबेजोगाईच्या बाया पहाटे उठलाव का कधी? नाही, आजकालच्या बायांचं तेही अवघड आहे. पहाटे 9ला उठतं, 8 वाजलं तरी जनावर तसंच. बरं, कोणाच्या बापाची हिंमत नाही उठवायची, हौसानं करून आणलेलं असतं. ॲटिट्यूड फार आहे आजकालच्या मुलांना मुलींना. पोरांना तर एवढा ॲटिट्यूड आहे, ती पोरग चलत चलत लोकांचा टर्मला उडवतोय. अरे तू जाय गाडी घेऊन नीट. म्हणजे मी काय म्हणते, अहंकार ही फार वाईट गोष्ट आहे दादा. स्वाभिमान सोडायचा नाही, कोणाही भलत्याच्या समोर झुकायचं नाही. ज्याला आपण मानतोय नतमस्तक त्याच्याच समोर व्हायचं. घेतला झेंडा फिरला कोणाच्याही मागे, तुम्ही माझा बाप आहे मग तुझा पेटी हो.
घ्या तुम्हाला जे लागेल ते कसं रे तुम्ही? दोन म्हणजे लाचारी ही आपल्या धर्मात नाहीये रे ना, आपल्या मातीत आहे. झालं ही जी माती आहे ना, ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. लाचारी नाही शिकवली. अरे अन्नाच्या रातीला बाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही मर्द, मावळ्याची जात आहे. ही औलाद आहे रे आपली. कुणासमोरही झुकत जाऊ नका. साहेब 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 भिकारी का? पाया पडता का साहेबाच्या? तर चाटायचे राहिले तेवढे. काही नाही, कॉटरीसाठी आणि कोंबडीसाठी आमचा भिकारी कुणाच्याही मागे लागते. साहेब 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 दोनच वाजता लगे गाडी घेऊन निघालाच. अर्धा किलो कोण आहे तुम्ही? 30 रुपये ताकद आहे रे तुमच्यात. विवेकानंद स्वामी सांगतात, माझा तरुण म्हणजे देशाला तारणार आहे. एवढी ताकद आहे आपल्यात. का भलत्यांच्या पाया पडता? ज्यांना तुम्ही आदर्श मानताय, मायबाप आणि देव, याच्या पले कडी कुदूरांच्या पाया पडायचं नाही. हे मी सांगते. शब्द कायम लक्षात ठेवा. इथून पुढं मुलांना आणि मुलींना सांगते, मोबाईलचा डीपी कधीच कुठल्या भ्रष्टाचार्याचा, कधीच कुठल्या पदाधिकाऱ्याचा, हिरोचा हिरोईनचा नसला पाहिजे. मोबाईलचा डीपी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवराय, शंभूराजे दादा नाहीच कुणाचं पटलं, स्वतःच्या बापाचं डीपी ठेवा. रक्ताचं पाणी करून पोचलाय त्यांना, तुम्हाला त्याचा अधिकार आहे. नुसतं वरडू नका रे. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, ते म्हणला तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे. पोडाची गाडी बी झेडे मार, उग मिशीला आकडा कपाला चंद्रकोर. म्हणलं वा. असं गाडीच्या पुढं पाठी शिवराय. कोणती पण जशी त्याची गाडी पुढे गेली, माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. ठीक आहे तुला त्याने गाडीच्या नंबर प्लेटच्या खाली लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. म्हणलं आग लागो तुझ्या गाडीला. रे तू मावळाय का? तू डोम कावळाय घुबडा? झालंय रे. आणि तुम्हाला काय वाटतं, एखाद्या पोरीकडे वाईट नजरेनं बघणं इतकं साधं आणि सोपं आहे? जरा शास्त्र सांगतंय, वासना इतकी बेकार आहे ना. स्वतःची बायको सोडून जर दुसऱ्या बाईकडे वाईट नजरेनं बघितलं ना, तुम्ही समजून नका हिला थट्टा, तुम्ही समजून नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजून नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. भल्या भल्याला लावलाय बट्टा, लावलाय बट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, रे भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्याला लावलाय बट्टा. केवळ पंचनन जगत मदन मदन, जग मदन मदन, केवळ पंचनन जगत मदन मदन. केवळ पंचनन आवाज आला मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडक मदन केवळ पंचनन यडक मदन मदन. केवळ पंचनन मदन मदन. केवळ पंचनन यडक मदन मदन. केवळ पंचनन मदन मदन. यडक मदन केवळ पंचनन यडक मदन मदन. तुम्ही आम्ही साधी माणसं आहे. जगात एक पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही आहे का? जगात एकमेव क्षेत्र पुष्कर, ते जर सोडलं तर जगात कुठंच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. कारण एकच आहे, स्वतःची सख्खी पोरगी सरस्वती शारदा, तिच्यावर ब्रह्मानं वाईट नजर टाकली. आज माणसं देव मानायला तयार नाहीत. जगाच्या उत्पत्तीची ताकद त्याच्याकडे आहे, इतकी वाईट ही वासना आहे. सगळ्या देवाचं राज्यपद ज्या इंद्राकडे आहे ना, सगळ्या देवाचा राजा कोण आहे? सगळ्या देवाचं 33 कोटी देवाचं राज्यपद आहे. 100 यज्ञाची ताकद आहे. अष्टमुख्य नायिका समोर नाचायला आहेत. आजकालच्या हिरोईन सारख्या नव्हत्या त्या. रंभा, उर्वशी, मेनका हात लावल तर कमळ फुलल असल्या देखण्या, असल्या अष्टमुख्य नायिका नाचायला. पण वासना बेकार रे. दुसऱ्या बाईवर नजर गेली,
पायाच्या डोक्यापासनं, पायाच्या बोटापासनं डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, त्यात पू निर्माण झाला, नाळ्या झाल्या, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आज जो चंद्र आहे ना, सगळ्यात देखणा चंद्र, सगळ्या देवाचे गुरु असणारे बृहस्पती त्यांच्याकडे 14 विध 64 कला शिकायला पाठवलं. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. आई सारखी असणारी गुरुमाय तिच्यावर वाईट नजर टाकली. आज त्या चंद्राला डाग आहे. 5 महिन्याची गरोदर केली आणि तिच्यापासून बुध नावाचा पुत्र जन्माला झाला. मग चंद्र हे मोठ्याचे घोटाळे कुठं सांगता महाराज. पण शिक्षा प्रत्येकाला भेटली, प्रत्येकाला. नारद आयुष्यभर नारायण नारायण केलं, पण एकदाच चुकला आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण हरी नारायण. आयुष्यभर नारायण केलं, पण एकदाच शिंडीला रेंज आली महाराज. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेला महाराज. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी संत वाहत होती. त्याला दिसलं एका मासोळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियम आहे, मासोळीच्या मागं मासच लागणार, दुसरं काय लागणार महाराज. आणि तेव्हा का ती मासं लागलं, पण ह्याला काही गरज होती का मनात वाईट विचार आणायची. ह्याला बसल्या बसल्या वाटलं चिपळ्या वाजवण्यात मजा नाही. काय म्हणला आयुष्यभर भजन आणि कीर्तन म्हणला. जगण्यात तवाच मजा आहे जेव्हा सोबत कोणतरी असेल. एकटं जगण्यात मजा नाही म्हणला. आता कसं असतंय, पकवाजाला बी वाटतं एवढं बडबड बदडिलं, पण ती बदडण्यात मजा तवाच आहे जेव्हा घरी गेल्यावर हात दाबाय बायको असेल. वाजवण्यात सुद्धा मजा नाही महाराज बरं का. गायनाचार्यालाही वाटतं एवढं गायलं, पण घरी गेल्यावर गळा दाबाय बायको आपलं चोळा आहे महाराज बरं का. चोळाय बायको पाहिजे महाराज. एकटं जगण्यात मजा नाही ना. अलोन काय जगता जीवनात, काहीतरी पाहिजे. बायको तर पाहिजेच नाही का. आमच्या पोरासरांना वाटतं गर्लफ्रेंड पाहिजेच. एकटं जगण्यात मजा यायला का. तुम्हाला एक कळत नाही दादा, तुम्ही ज्याला प्रेम समजताय ना, अर्थात ती फक्त वासना आहे, अट्रॅक्शन, ओनली अट्रॅक्शन, बाकी काहीच नाही. प्रेम चुकीचं नाही आहे, तुम्ही जे करताय ते चुकताय. आणि वरण आमच्या पोरांनी इतका कहर केला. मला परवा दिवशी पोरगा भेटला, म्हणला ताई, म्हणलं काय झालं, म्हणलं एवढं कीर्तनात बोंबलती, कृष्णानं बिना लग्नाचं केलं त्याचं काय. म्हणजे देवाचं जमतं आणि आमचं उघडं पडतं होय गे. चला तुम्हाला म्हणून नाही होती पोरं स्टेटस तर लई ठेवत्यात, राधा कृष्ण. त्याला वाटतं मी माझी कृष्ण ती माझी राधा. थांबाय भामट्या तुला सांगते महाराज बरं का. तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःला कृष्ण समजता का. बरं चला, राधा 21 वर्षाची होती तेव्हा कृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. मग तुम्ही 5चे आणि तुमची 21ची. तुम्ही अशी रांगत जाताना मला ती लय आवडते असं 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 करता का. असं आहे का. ते प्रेम काल्पनिक आहे, वास्तविक नाही. ते प्रेम निस्वार्थी आहे. मीराबाईला माहीत होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, मला दिसणार सुद्धा नाही, तरी तिनं प्रेम केलं. देवाची बराबरी करायची. देव आहे, आपण आहे. प्रेम करू नये असं नाही. प्रेम करा, निस्वार्थी, निकलंकित, निरपेक्षित करा. स्वार्थ ठेवून करू नका. गुरी दिसली गालात असली की माझीच आहे, त्याला प्रेम म्हणत नाही, फुटकळपणा म्हणतात. आणि मुलींना माझी विनंती आहे, कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा बापाचा आणि पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण बाबा तुमच्या नावाला कलंकला गेलं असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे संस्कार आहेत. तुम्हाला एखादा व्यक्ती आवडतोय, अरे सांगा ना आई बापाला. का घाबरता, सांगून टाका. नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, तरी नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, तरी नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, नाहीच ऐकलं सोडून द्या. आई बापाने फार केलंय तुमच्यासाठी. थिंक अबाउट इट. चुकतंय काय हे बघा तुम्ही. चला विषयाकडे येऊयात. मग नारद म्हणला बायको पाहिजे. जागेवर आलात का.
बायकोकडे आलात ना? हां. नारद म्हणलं बायको पाहिजे म्हणलं. एकटं जगण्यात मजा आहे काय? देवाकडे गेला म्हणला देवा. देव म्हणला नारदा व्हॉल्यूम लयच हाय आहे आज तुझा, फुल रेंजमध्ये आहे तू. म्हणलं मग काय झालं? आयुष्यभर नारायण नारायण केलं म्हणलं. काय दिलंस रे देवा? काय कमी आहे तुला? दिलं काय? कमी काय? तू दिलं काय? देवाने काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घ्यायचं नसतं. देवाने खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं, कारण देणारा भगवंत आहे. कमी काय आपल्याला? अपेक्षा का करता? नारद म्हणला तू दिलं काय ते सांग. बरं जाऊ दे, चल मागचं वरचं सोडून दे. तुला आत्ता काय पाहिजे? काय नाही म्हणला, बायको पाहिजे. ठीक आहे, तुला कुठली आवडली आहे का? नाही. मग मी कुठं बोलू काय? म्हणजे लोकांच्या घरात कशाला बघतो रे? स्वतःच्या घरात 16,108 आहेत, 2-4 दे ना मला. म्हणजे शेततळं मागितलं ती मागितलं आणि सरपंचाच्याच रानातलं मागितलं, तो दिन खा, त्याचं रान पडीक पडेल ना. पण आमच्या देवाकडं लई शेततळी होती महाराज बरं का. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नसेल ती बायको तुझी. देवाला किती बायका? 16,108. आता माणसं म्हणतील देव जेवढा हौशी होता ना, आम्हाला कीर्तन सांगती महाराज. देवाला हाऊस होती म्हणून देवाने एवढ्या बायका केल्या नाहीत. 16,107 मुली या कंसाच्या कारागृहामध्ये होत्या आणि त्या तरुण होत्या. त्या बरेच वर्ष त्या कारागृहात असल्यामुळे लोक त्यांना स्वीकारलं नसतं. लोकांनी त्यांना, त्या पवित्र आहेत अर्थात, पण लोक मानणार आहेत का? एवढी वर्ष तू कंसाच्या कारागृहात राहिली, काय गॅरंटीने तू पवित्र आहे? त्यांना कुणी स्वीकारत नव्हतं म्हणून देवानी त्यांना आसरा. कळतंय? देवाला काय हाऊस? नीट सगळं ऐकत जाण, पुन्हा बोलत बरं का. एकानं कीर्तन ऐकलं आणि घरी गेला, बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पटला. महाराज म्हणला देवाला 16,108 बायका होत्या, मी विचार केला त्यानं एवढ्या केल्या, मी 2-4 तरी करतोच. बायको म्हणली हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तेवढ्या करा. पण तोच महाराज पुन्हा म्हणला द्रौपदीला 5 नवरे होते, मी कसं करू तेवढं सांगून करा. नवरा म्हणला तू बी गप मी बी गप. महाराज नाही भानगडीत पडायचं नाही रे, देव देव असतो. चला 16,106 घरं फिरला नारद, पण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण स्वतः भक्तिसूत्र सांगणारे नारद स्वतः सांगतायत की देव सगळीकडे, पण ते स्वतः विसरून गेले की देव सगळीकडे. देव अर्थात सर्वा घटी राम देहादेही, सूर्यप्रकाश कशस्त्ररश्मी, भरला घनदाट हरी दिसे, देव नटला नाना परी, देव येतो. करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ते अर्थात आहे, तुमच्या आमच्यात आहे. चला सगळीकडे विठ्ठला जळी स्थळीवर आला, रीता ठावणा येऊला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. मग महाराज नारदाने 16,106 घरं फिरली. 16,107वं घर जामवंतीचं, सगळ्यात देखणी ती. अस्वलांची पण योगेश्वर भगवान तिचा, सगळ्यात देखणी. नारदाला मनोमन इच्छा होती ही मला भेटावी, पण देव आहे, ब्रँडेड माल कुणाच्याही हाती लागू देत नाही महाराज तो बरं का. देव आहे तो. देव म्हणला हां, देव तिच्या संग फुगडी खेळत होता. 16,108वं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी. रुक्मिणी माता पट्टराणी आहेत. तुम्ही भारतातच राहता ना? वाटतं ना मला तुमच्याकडे बघून महाराज. पट्टराणी कोण आहे? रुक्मिणी आईसाहेब पट्टराणी आहेत. पट्टराणीचा मान त्यांचा आहे. पंढरपुरात जवळ कोण आहे? रुक्मिणी आईसाहेब आहेत. विठ्ठल रखुमाई, बाप रखुमा देवीवरून. समजताय? चला मग महाराज रुक्मिणी माता तुळशीला पाणी घालत होत्या. आता 16,107 घरात देव होता. काय गॅरंटी याच्यात नसल, पण देव आहे तो. अशी आशा मरू देत नाही लवकर. आता सोयाबीन वाळायला लागलं की पाऊस येते, येतो का नाही महाराज बरं का. सोयाबीन वाळायला की पाऊस येतो, पण लई वेळ पडत. देव आहे तो, जगू बी देत नाही
मुरू बी देत नाही, नुसता आशेला लावतो. आता पडलाय, आता जवळ वाळत नाही तवर पडत नाही पडल, काळजी करू नका मला बरं का. चला विषयाकडे घेऊयात. मग तिथं नारदाला वाटलं देव इथं नाही काही की, पण देवाचा काय भरोसा. सगळ्या महालात फिरायला लागले नारद. रुक्मिणी माता म्हणला नारदा काय करताय? देवाला शोधतोय नारदा, देवाला यायला वेळ आहे. नारदाच्या मनात अशी लाडू फुटले महाराज. नारद म्हणला आलतू फालतू नाही, पट्ट राणीच आपली म्हणला. नेला रुक्मिणीकडे, म्हणला रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणणार गबाळ, आज डायरेक्ट रुक्मिणी. नारदा चढली नाही ना, शुद्धीत तर आहे ना, देवाची बायको आहे मी. रुक्मिणीच. नारदा नाही, नारद राव म्हणायचं. थांब म्हणजे तुझ्याकडे बघते. तुला कशामुळे नारद राव रे म्हणायचं? माझा नवरा जिवंत आहे अजून. तुझ्याच नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. म्हणजे असं गॅटमॅट आहे. म्हणजे देवानं गबाळ सुधरवायला माझ्याकडं पाठवलंय. हरकत नाही. रुक्मिणी माता म्हणली हरकत नाही नारदराव, असं बी देव वाटून वाटून माझ्या वाटणीला येतच नाही. त्याच्यापेक्षा तुमचा आणि माझा राजाराणीचा संसार किती भारी होईल. नारद म्हणलं लयच लवकर तयार झाली, कुछ तो गोलमाल आहे बरं का. नारद म्हणला खरंच का? म्हणली खरंच, पण कसं आहे नाही हो का, मी तुमच्या हाताला धरून अशीच जर त्या बलुत्याच्या मळ्यात गेले तर त्या बलुत्याच्या मळ्यातली लोक काय म्हणतील? रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? कृष्णाची बायको रुक्मिणी नारद आलाय असं लोक म्हणतील की नाही? नावं ठेवतील का नाही? त्याच्यापेक्षा एक काम करते, ज्या देवाच्या साक्षीनं मी देवाच्या नावाची माळ घातली होती त्याच लोकांच्या साक्षीनं मी देवाच्या नावाची काढते आणि तुमच्या नावाची घालते. म्हणजे कसं, मी तुमची बायको झाल्यावर लोकांनी नावं ठेवायचा प्रश्न, लोकांच्या बायको घेऊन नावं ठेवत्याल, पण स्वतःची बायको घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवीन का महाराज? बरं काय, कशाला नावं ठेवतात? हरकत नाही. मग हिला लवकर तयार झाला. रुक्मिणी म्हणली हो का, माझं जरी दुसरं असलं तुमचं पहिलंच लग्न आहे, एक काम करा, मस्त सफारी बेपारी घाला, मंडोळ्या बिंडोळ्या बांधा, मस्त मस्त. त्याच्या आधी एक काम करा, समोर एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये जाऊन आंघोळ करा आणि स्वच्छ व्हा, मग मेकअप करा. रुक्मिणी मातेनं नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं त्यालाच कळलं. विनोद कळला पाहिजे. नारद आत गेला खरं, पण वर आल्यावर नारद राहिलाच नाही. उगाच्या उग धोतर गेलं, निरे आल्या, चिपळ्या गेल्या, बांगड्या बसल्या बसल्या कुठं न झाला. नाकाला हात लावली नथनी मुरणी, कानाला हात लावला की झुमका, गळ्यात उगं बोरमाळ्यान चप्पल, हरण शेंडेल, हरण ठुशी, पायात पैजण, शिंडी गेली कमरपर्यंत केस आली. नारद म्हणला काहीतरी बदलले म्हणी वाटायलंय. चवळीच्या शेंगावणी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकराळ विक्राळ, काळा कुळकुळीत, खांद्यापर्यंत केस, आपल्यासारखे 5-6 एकट्यात मावती आली. इतका तर नाजूक पैलवान महाराज ठेव बरं का. असा देखना उजेडात सुद्धा दिवा घेऊन हुडकावा इतका तर देखना होता महाराज. आणि आश्यानं अशी पेटी बांधलेली, आणि त्या राजानं ही अशी देखणी नार बघितली आणि धरलं तिच्या हाताला आणि म्हणला चल. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे? गप्प आहे तू, चल. ती म्हणली मी 5 मिनिटापूर्वीच बदलले र, गप्प आहे तू, चल. वडीत नेली महाराज. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. गणपती नाही, लेकर. 60 पोरं झाली त्याला. किती झाली? अय पोरांनो किती झाली? कुणाला येडे कर तुम्ही? नारदाला कशी वाटेल? नारदीला झाली महाराज. आधी त्या नारदाची नारदी झाली ना. कुणाला झाली? किती झाली? मुजीत बसा घरी गेल्यावर महाराज. 60 झाली महाराज. नारदी म्हणली धनीसाठीच्यासाठी पोरच असतात करावं. एखादी वारं घालाय पोरगी बी असू द्या. 61वी पोरगी कपिला सृष्टी नाव तिचं. 61 लेकरं झाली महाराज. आपल्याच्यानं 2 सांभाळणं होतात का?
तिनं 61 सांभाळायची. बर्जीला अनुभव नाही, तिच्या पदरात एवढं पडलं महाराज. ते काही सोपं आहे का? ते म्हणले नका. म्हणली एक रडतं, एक उठतं, एक झोपतं, एक खातं, एक पितं, एक मुततं, एक हाकतं. नव्हतीच म्हणली मला हसला कोटाना. रोज मरमर मरण्यापेक्षा एकदाच मिळालं बरं. महाराज जीव द्यायला गेली नारदी, जीव दिला त्याच कुंडात, मिली जागेवर आली. शिंडी जागेवर आली महाराज. पुन्हा एकदा नारदीचा, नारद की तो बही नारदी, पण नारद की तो बही नारद. पुन्हा नारदीचा काय झाला? नारद झाला. त्याला लगेच समोर तळाच्या बाहेर चिपळ्या दिसल्या, इना दिसला, असा पटवीने बाहेर आला, गळ्यात इना, हातात चिपळ्या, नारायण 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 नारायण. झटका बाजूला होता अजून. रुक्मिणी माता दारात हार घेऊनच उभा होत्या. नारदराव कशाचा नारदरावच राहिला नव्हता, कशाचा नारदराव. म्हणलं आईसाहेब, आईसाहेब. म्हणलं आईसाहेबच सांगायचं तर तोंडानं सांगायचं की, नसतं ऐकलं तर 2-4 शिव्या द्यायच्या, तसं बी नसतं ऐकलं तर 2-4 मारायच्या. 61 लेकरा किती बऱ्या काळा. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला. इथं 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. अवस्था भूत लागले नारदाला, 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 लागले नारदाला, भूत लागले नारदाला. 60 पोर झाली त्याला, पोर झाली त्याला, 60 पोर झाली त्याला. भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला. भूत लागले नारदाला, भूत लागले एवढी वासना बेकार आहे महाराज. विचार करा, नारदानं एकदा देवाची बायको मागितली, त्याची एवढी फजिती झाली. तुम्ही आम्ही रोज देवाला देवाची बायको मागतो, मी पण आणि तुम्ही पण. ग्रही व्हावे धनधान्य, बंगला होऊ दे, गाडी होऊ दे, नोकरी लागू दे, मला बायको भेटू दे. लक्ष्मी कुणाची बायको आहे? नारायणाची. त्यानं एकदा मागितली तर एवढी फजिती. आता विचार करा आपण किती बऱ्या मागितली, आणि घरी गेला विचार करा आता आपलं काय होईल. जरा विचारच करा तुम्ही जरा. म्हणून मागू देव देतोय, मागे पुढे उभा आहे, संभाजीत आली आघात निवाराया. विश्वास तर ठेवा, स्टेबल राहा, थोडस वेळ द्या, देव देतोय. फक्त विश्वास ठेवा, ट्रस्ट फार महत्वाचा. कोरोनाचा विषाणू दिसला, न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारल्याशिवाय सोडणार नाही, फक्त थोडासा विश्वास, थोडासा विश्वास ठेवा. चला जाग्यावर या. महाराज जो देवाच्या दारात गेला त्याला मोक्ष नाही असं कोणीच नाही. पण जो वासनेच्या अहंकाराच्या अधीन गेला, तो किती ज्ञानी असू द्या, किती ब्रह्मज्ञानी असू द्या, किती वैरागी असू द्या, काही फायदा नाही महाराज. कर्म चुकताय. एका महाराजाकडे एक माणूस गेला आणि म्हणला महाराज पुत्र प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? लेकरू व्हावं अशी अपेक्षा आहे. महाराजांना एक नारळ दिला आणि सांगितलं वर्षात लेकरू होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला महाराज भामताय तू. काय झालं? वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत कसा फसला? महाराज म्हणला दुसरा घे, पण बोंबलू नको. दुसरा घेतला. हा 2 वर्षाला आला, म्हणला पक्का भामताय तू. काय झालं? 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला कस काय र? अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले आतापर्यंत जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटाच आला. नेमकं तुझी बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच मला सांगा याला किती नारळ दिलं लेकरू होईल? मी तुम्हाला सांगते तुम्ही किती परमार्थ केल्यावर तुम्हाला देव भेटेल. ज्याप्रमाणे लग्न न करता लेकरू मागणं मूर्खाचं लक्षण आहे, त्याप्रमाणे कर्म न करता फळ मागणं, भाव न ठेवता देव मागणं अतिमूर्खाचं लक्षण आहे. उद्यमेन ही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखी मृग आहे. पैशाच्या पाठीमागे लागणारी आपली जात, ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला देव कधीच कळणार नाही. तुम्ही आम्ही प्रामाणिक नाही येत रे साधे देवाच्या कशाच्याच बाबतीत रे. देव तर सोडा, आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत, आमच्यामुळं त्या पानपोळीवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती गावलं ये म्हणे. 2 रुपयाचा पेन पण 2 मिनिटं टिकत. आमच्या देशात
हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. आणि शिकवा ह्यांना परमार्थ. आमचं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पीठ होती. अशातल्या जाती आपण. लोकांची घरं जळून आपल्या दारात प्रकाश पडणाऱ्या जाती आपण. आपल्याला परमार्थ कळणार आहे. काय प्रामाणिकपणा आहे. कोरोनाच्या काळात 10 रुपयाचा मास्क 50 रुपयाला विकला का नाही? अय पाठीमागचे, तुम्ही काय काशीला गेलते काय कोरोनात? इथंच होते ना, मग बोलत जा ना. विकला का नाही? खोटं बोलते का मी? विकला का नाही? मेलेल्या मड्याचा सुद्धा बाजार केला का नाही? 50